Hello friends, our today's topic is again application of UCM. UCMचे आपण ॲप्लिकेशन्स बघत होतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे. त्यातलं पहिलं जे होतं की मोशन ऑफ दी व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल कर्व रोड, ते काल आपण पाहिलेलं आहे. आजचं जे आहे नेक्स्ट ॲप्लिकेशन, सेकंड ॲप्लिकेशन, वेल ऑर वॉल ऑफ अ डेथ, त्याला आपण हिंदीमध्ये मौत का कुआ वगैरे असं म्हणतो. वॉल ऑफ अ डेथ म्हणजे काय, तर इथे एक मी एक्झाम्पलसाठी घेतलेलं आहे की असं आपला एक कंटेनर म्हणा, असे विहिरीसारखं जर असेल आणि आपलं हे व्हेकल आहे असं आपण इमॅजिन केलं, तर ह्याची जी हॉरिझॉन्टल वॉल आहे किंवा भिंत, ह्याच्यावर आपलं जे व्हेकल आहे ते अशा पद्धतीनं हॉरिझॉन्टली फिरत असतं. बघा, आठवा नीट आपलं व्हेकल कसं असं फिरतं. ह्या केसमध्ये हीच सिच्युएशन जी आहे की हा जो आपला असा सिलेंडर आहे व्हर्टिकल असतो आणि त्याच्यामध्ये आपलं व्हेकल आडवं होतं की नाही, हॉरिझॉन्टल होतं. आणि मग त्या केसमध्ये काय काय आपल्या व्हेकलवरती फोर्सेस काम करतात, तर आधी समजून घ्या की आपलं ही व्हर्टिकल सिलेंडर आहे किंवा आपण त्याला वॉल ऑफ अ सिलेंडर म्हणू शकतो किंवा वेल म्हणू शकतो. अशा व्हर्टिकल सिलेंडरचा रेडियस आर असणार आहे, स्मॉल आर. ठीक आहे, स्मॉल आर आपला त्याचा रेडियस असेल. व्हेकल इज ड्रिव्हन इन हॉरिझॉन्टल सर्कल्स. बघा, त्या वॉलमध्ये आपलं जे व्हेकल आहे ते असं फिरत असतं, होय की नाही, आडवं, है ना. मग त्या केसमध्ये इथं आपला तो व्हेकल आहे, आपण एक पॉइंट म्हणून कन्सिडर केलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये इन प्रॅक्टिसमध्ये तिथं व्हेकल असतं, टू व्हीलर वगैरे. सो व्हेकल इज ड्रिव्हन इन हॉरिझॉन्टल सर्कल्स. व्हेकल इज कन्सिडर्ड ॲज अ पॉइंट इन दिस केस. ठीक आहे. मग नाऊ ह्या व्हेकलवरती कुठल्या कुठल्या फोर्सेस काम करतात. सो द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द व्हेकल आर व्हेरियस फोर्सेस आहेत. 3 प्रकारचे फोर्सेस आहेत. बघा, फर्स्ट फोर्स कुठला आहे, पहिला फोर्स म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. इथे नॉर्मल रिॲक्शन दिसते ना, ती नॉर्मल रिॲक्शन कशी ॲक्ट होतीये, ॲक्टिंग हॉरिझॉन्टली अँड टुवर्ड्स सेंटर. नॉर्मल रिॲक्शन कशी आहे, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये, ती पण कशी आहे, टुवर्ड्स सेंटर. म्हणजे इथं ह्या ठिकाणी एक सर्क्युलर पाथ तयार होणार. बरोबर, बघा, विचार करा, त्या वॉलमध्ये किंवा वेलमध्ये सर्क्युलर पाथमध्ये ते व्हेकल फिरत असणार आहे. मग तिथं हा सी म्हणजे तिथं सेंटर तयार होणार आहे. सो नॉर्मल रिॲक्शन कशी आहे, तर ती ॲक्टिंग हॉरिझॉन्टली अँड टुवर्ड्स सेंटर, नॉर्मल रिॲक्शन. दुसरा कुठला फोर्स काम करतोय त्या व्हेकलवरती, तर mg, वेट ऑफ द व्हेकल. ऑल्सो वेट ॲक्टिंग व्हर्टिकली कसं आहे, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये. ते आपण इथे डायग्राममध्ये कसं दाखवलंय, वेट ऑफ द व्हेकल इज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. वन मोर फोर्स इज ॲक्टिंग ऑन द व्हेकल. कुठला आहे तर तो एफएस. एफएस म्हणजे काय आहे, तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता तो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्याचं काहीतरी काम आहे. काय काम आहे तो, इट हॅज टू प्रिव्हेंट डाऊनवर्ड स्लिपिंग. हा जो फोर्स आहे स्टॅटिक फ्रिक्शनचा, त्यानं काम काय करायचं आहे की व्हेकल आपलं स्लिप होईल डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, ते स्लिप होऊन नाही द्यायचं आहे. त्यामुळे तो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन व्हर्टिकली अपर डायरेक्शनमध्ये काम करतो. आता बिकॉज ऑफ स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन इज सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स. सो हे 3 नंबर ऑफ फोर्सेस आहेत. नंबर ऑफ फोर्सेस कुठल्या कुठल्या आहेत हे आपण बघितलं. फर्स्ट वन, नॉर्मल रिॲक्शन कसं आहे, ॲक्टिंग हॉरिझॉन्टली अँड टुवर्ड सेंटर. सेकंड, वेट ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. अँड थर्ड वन, एफएस, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, इट हॅज टू प्रिव्हेंट डाऊनवर्ड स्लिपिंग. सो दीज आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द व्हेकल. आता ह्यामध्ये आपण करायचं काय आहे की हा जो आपला व्हेकल आहे त्याचा जो स्पीड आहे त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला बघणार आहे की कुठला आहे. तर ह्या केसमध्ये नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स ऑर नॉर्मल रिॲक्शन बॅलन्सेस सेंट्रिपेटल फोर्स. आता सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की mr² mr ओमेगा स्क्वेअर
or mv square upon r. So normal reaction balances centripetal force. Therefore, N is equal to mr omega square equal to mv square upon r. सायमल्टेनियसली ते डायग्राम मध्ये पण आपल्याला दिसतंय बघा की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन balances its weight mg. So weight mg balances force of static friction. Therefore, mg is equal to Fs. In this case, Fs is always less than or equal to μs into n. आता इथे μs म्हणजे काय आपण yesterday we have seen. μs is the coefficient of static friction. So, Fs is always less than or equal to μs into n. n म्हणजे काय आहे तर नॉर्मल रिएक्शन. आता आपण काय करायचं आहे ते इक्वेशन आपण मॅथमॅटिकली असं लिहिलंय Fs less than or equal to μs into n. This implies that mg less than or equal to μs because Fs is equal to mg आपण इथे पाहिलेलं आहे. त्यामुळे Fs ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे आणि n म्हणजे काय आहे तर इथे आपण mv स्क्वेअर अपॉन r इथे घेतलेला आहे, सबस्टिट्यूट केलेला आहे. ठीक आहे. सो अगेन दिस इम्प्लाइज दॅट इथला m आणि इथला m कॅन्सल होणार आहे and we get g is less than or equal to μs v square upon r and from this we get the formula. आता इथे मॅक्झिमम घ्यायचं नाहीये कारण आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन वरती का येस्टरडे मध्ये जो फॉर्म्युला बघितला होता व्ही मॅक्स साठी होता. इथे व्ही मिनिमम घ्यायचा आहे, व्ही मीन घ्यायचा आहे. व्ही मीन मिनिमम व्हेलॉसिटी कुठली असायला पाहिजे सो दॅट व्हेकल शुड नॉट स्लिप and it is given by this formula. V min is equal to under root rg upon mu s. तर ह्याचे होमवर्क म्हणून काय आहे तर ह्याचं डेरिवेशन करा. एका सिंगल शॉटमध्ये बघा तुम्हाला दिसतंय का सगळंच व्यवस्थित एका छोट्याशा पेजमध्ये हे होऊ शकतं. तुमच्या लक्षात यावं छोटंसं डेरिवेशन आहे म्हणून मी एका वहीवरती नोटबुकमध्ये तयार केलेलं आहे तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी. एका सिंगल पेजमध्ये हे डेरिवेशन तुम्ही तयार करायचे. लक्षात ठेवायचे की कन्सेप्ट इथं काय घ्यायचं आहे की एक तर इथे वेल आहे म्हणजे सर्क्युलर मोशन कशी आहे. इथे टाईप ऑफ सर्क्युलर मोशन हॉरिझॉन्टल प्लेनमध्येच आहे पण इथे जी नॉर्मल रिॲक्शन आहे ती हॉरिझॉन्टल प्लेनमध्येच आहे. वेट आहे ते डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आहे. हे तीन फोर्सेस काम करतात आणि त्यावरून आपण व्हेकलसाठी मिनिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे आणि तो म्हणजे काय येतोय तर V min is equal to under root rg upon mu s. हे डेरिवेशन तुम्ही तयार करू शकता आणि तो तुमचा होमवर्क आहे. हे झालं आपलं सेकंड ॲप्लिकेशन ऑफ UCM विच इज वेल और वॉल ऑफ डेथ किंवा मौत का कुआ.